नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. मुंबई उच्च न्यायालयाची भरती आलेली आहे, ज्यामध्ये लिपिक, शिपाई, स्टेनो किंवा ड्रायव्हरसारखी पदे आहेत. इथे 16 जानेवारी शेवटची अर्ज करण्याची तारीख होती आणि तोपर्यंत अर्जांची संख्या ही 4 लाखांपेक्षाही जास्त गेलेली आहे एकूण मिळून. म्हणजे ड्रायव्हर असो, शिपाई असो किंवा लिपिक असो, सर्वांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर या ठिकाणी जी काही अर्जांची संख्या आहे ती आपल्याला 4 लाख प्लस गेलेली दिसते. 1,75,000 प्लस या ठिकाणी जे अर्ज आहेत ते आलेले आहेत लिपिकसाठी आणि तसेच 2 लाख प्लस म्हणजे सव्वा 2 लाखाच्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा जास्त अर्ज हे शिपाई पदासाठी सुद्धा आलेले आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो काही तुमची परीक्षा आहे किंवा परीक्षेचं वेळापत्रक आहे त्या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल, विशेषतः शिपाई पदासाठी, तर आपण त्यासाठी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, जी की सध्या तुम्हाला फक्त ₹50 मध्ये मिळत आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी शिपाई पदासाठी फॉर्म भरला आणि त्यांना लेखी परीक्षेची तयारी करायची असेल, तर नक्कीच ही टेस्ट सिरीज तुम्ही घेऊ शकता. खाली जो काही निशा मॅडमचा नंबर दिलेला आहे, त्यावर कॉल करून तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी करू शकता आणि जो क्यूआर कोड आहे, त्यावर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. यामध्ये काय, तर नवीन पॅटर्नवर आधारित प्रश्न असणार आहे. 2026च्या दृष्टिकोनातून आपण प्रश्नपत्रिकांची निर्मिती केलेली आहे आणि तसेच जे काही तुमचे प्रश्न राहतील ते सर्व अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सीरीज घ्यायची असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे आणि आत्ताच आपल्या नावाची नोंदणी करून आपल्या सरावाला सुरुवात करायची आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे सुरुवातीला पाहिलं होतं, की परीक्षेचं टाईम टेबल किंवा वेळापत्रक. तर सांगण्यात असं येत आहे, की तुमची परीक्षा ही मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. कोणत्या महिन्यामध्ये? मार्च महिन्यामध्ये. म्हणजे सध्या जो सुरू महिना आहे, तो आहे जानेवारी. फेब्रुवारी संपल्याच्या नंतर मे बी मार्चमध्ये तुमची परीक्षा एक्स्पेक्ट केली जाते. पण नक्की मार्चमध्येच आपली एक्झाम होऊ शकते का? तर ते कोणीही सांगू शकत नाही. त्याचं रिझन म्हणजे काय? तर जी काही आलेली अर्जांची संख्या आहे, त्याचं प्रमाण जास्त आहे. दरवेळेस न्यायालयासाठी जागा येत असतात, पण जागेची संख्या ही 50, 60, 70, 100, 150, 200 त्याच्या आसपास असते. पण यावेळेस जी भरती आलेली आहे, एकूण संख्या जर आपण पाहिली तर 2,000पेक्षा जास्त जागा या न्यायालय भरतीमध्ये होत्या आणि त्यासाठीच अर्ज संख्या जी आहे ती टोटल 4 लाखांपेक्षाही जास्त गेलेली आहे. आता असं सांगण्यात येत आहे, की जर परीक्षा केंद्र आपण मुख्य न्यायालय जरी धरलं, म्हणजे औरंगाबादमध्ये जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर औरंगाबाद, त्यानंतर तुम्ही जर नागपूरमध्ये फॉर्म भरलेला असेल तर नागपूर आणि तुम्ही जर मुंबईमध्ये फॉर्म टाकलेला असेल तर मुंबई. त्या ठिकाणी जर परीक्षा घेण्याचं नियोजन त्यांनी केलं, तर इतके विद्यार्थी पॉसिबल आहेत का ॲट अ टाईम एक्झाम घेण्याच्या? किंवा एक्झाम 2-3 दिवस सुद्धा होऊ शकते का? म्हणजे जर 2-3 दिवस एक्झाम झाली, तर वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका एकाच पदासाठी बनवाव्या लागतील आणि वन डे जर एक्झाम झाली, तर सेंटर्स वाढवावे लागतील. म्हणजे एकतर सेंटर्स वाढवावे लागतील किंवा प्रश्नपत्रिकांची संख्या जी आहे ती वाढवावी लागेल. 2 पैकी एक बदल नक्कीच करावा लागू शकतो. जर प्रश्नपत्रिकांची संख्या वाढवली, तर पेपर जो आहे तो वेगवेगळ्या टाईमी होणार आहे आणि वेगवेगळ्या टाईमी जर पेपर झाला, तर मग नॉर्मलायझेशन कसं होईल? तर हा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर एकाच टाईमी पेपर होण्याची दाट शक्यता आहे. दुसरी बाब म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडलाय, की शॉर्टलिस्ट लागू शकते का? तर त्या संदर्भात अजून तरी न्यायालयाने स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण शॉर्टलिस्ट न्यायालय लावू शकते. तो पूर्णतः निर्णय हा न्यायालयावर अवलंबून असतो. पण विद्यार्थ्यांकडून ₹1,000 आणि ₹900 फी घेण्यात आलेली आहे. तर त्या दृष्टिकोनातून इथे प्रत्येक विद्यार्थ्याची परीक्षा घ्यायला पाहिजे. कारण की जी आपण फी भरली, ती परीक्षेसाठी भरलेली आहे, ना की फक्त भरतीसाठी. तर आपली एक्झाम होणं गरजेचं आहे. एक्झामसाठी आपण पात्र ठरणं गरजेचं आहे. त्यानंतर आपला जो काही पेपर होईल, मग त्याच्यानंतर डिसाईड होऊ शकते, की आपलं सिलेक्शन होईल किंवा नाही होईल. जो काही कट ऑफ वगैरे लागेल. पण आपल्याला परीक्षेला जर बसू दिलं नाही, तर मग तो आपल्यावर अन्याय झाला असं आपण म्हणू शकतो. तर यामध्ये पहा, इथे जी काही तुमची एक्झाम होणार आहे, ती मार्चमध्ये एक्स्पेक्ट केल्या जाते. पण मोस्ट प्रोबॅबिलिटी आहे, की ती त्याच्याही पेक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे. पण तुमचं जे काही नियोजन आहे किंवा तुमचा जो काही अभ्यास आहे, तो तुम्ही 2 महिन्याचं टार्गेट ठेवून करा. जर तुम्ही शिपाई पदासाठी फॉर्म भरलेला असेल, तर 2 महिन्यामध्ये तुमचं जे काही नियोजन आहे, त्यावर तुम्ही भर द्या. तसेच तुम्ही जर लिपिकसाठी जर फॉर्म भरलेला असेल, तर 2 महिन्याचं नियोजन करूनच तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. म्हणजे 2 महिन्याने आपली परीक्षा होईल. या दृष्टिकोनातून जर तुम्ही अभ्यास केला, तर नक्कीच चांगला अभ्यास हा तुमचा होऊ शकतो. त्यातच महत्त्वाचं काय, ते म्हणजे सराव. जे काही मागील झालेल्या प्रश्नपत्रिका आहे किंवा सराव प्रश्नपत्रिका आहे, त्या तुम्ही जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा. विशेषतः लिपिक पदासाठी. लिपिकसाठी लास्ट टाईम तसंच झालं होतं. विद्यार्थ्यांना वेळ कमी पडलेला होता, कारण की विद्यार्थ्यांचा सरावच नव्हता. म्हणून तुम्ही काय करा, ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो, ज्याही पद्धतीने तुम्हाला टेस्ट सीरीज वगैरे मिळत असतील किंवा मागील प्रश्नपत्रिका मिळत असतील, तर त्या तुम्ही टायमिंग लावून सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे परीक्षेचा चांगला सराव तुमचा हा होऊ शकतो. पण सुरुवातीला जो काही तुमचा अभ्यासक्रम आहे, तो तुम्ही कंप्लीट करा.
2 महिन्याचं टार्गेट ठेवा. या ठिकाणी 60 डेज तुम्ही टार्गेट ठेवू शकता. तर सुरुवातीला तुम्हाला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. सुरुवातीला कंप्लीट करा तुमचा सिलेबस. त्यानंतर मग तुम्ही टेस्ट सीरीज सोडवू शकता. सुरुवातीला आपले जे काही विषय आहेत, जे काही टॉपिक्स आहेत, ते तुम्ही वाचून घ्या. ते एकदा रिवाईज करा आणि त्यानंतर जी काही टेस्ट सीरीज आहे, ती तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे मार्क्स वगैरे किती येतात, कोणता टॉपिक तुमचा कमजोर आहे, तो तुम्ही पुन्हा रिवाईज करा. तर अशा दृष्टिकोनातून जर तुम्ही अभ्यास केला 2 महिन्यांचं रिव्हिजन करून, तर नक्कीच तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळू शकते. कारण की यावेळेस स्पर्धा ही भरपूर प्रमाणात आहे. लास्ट टाईम इतकी स्पर्धा नव्हती आणि आतापर्यंत ज्या काही न्यायालयाच्या भरती झालेल्या आहेत, एवढे सारे अर्ज तिथेही आलेले नाहीत. यावर्षी अर्जांची संख्या ही वाढलेली आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. म्हणून कॉम्पिटिशन चांगली आहे. जर तुम्ही अभ्यास केला, तरच तुम्ही या भरतीमध्ये टिकू शकता. अन्यथा तुमची निवड होणं कठीण आहे. म्हणून पहा विद्यार्थी मित्रांनो, 2 महिन्याचं नियोजन करून तुम्ही तुमच्या परीक्षेचा अंदाज बांधा. जे काही परीक्षेचं वेळापत्रक आहे, त्या संदर्भात आगामी काळात आपल्यापर्यंत अपडेट येणारच आहे. पण सध्या मात्र एवढंच, की मार्च महिन्यामध्ये तुमची परीक्षा होईल असं सांगण्यात येत आहे. अजून कोणतीही ऑफिशियल तारीख आलेली नाही. न्यायालयावर डिपेंड आहे, की न्यायालय कधी परीक्षा घेतं आणि प्रत्येक जे काही न्यायालय आहे, मग ते औरंगाबाद असो, नागपूर असो किंवा उच्च न्यायालय असो, त्यांचा पेपर एकाच दिवशी होतो की वेगवेगळ्या दिवशी होतो, हेही पाहणं आपल्याला योग्य ठरेल. तर ही होती संपूर्ण अपडेट. या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आलेले होते आणि जवळ आपण अंदाज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचं या संदर्भात आणखी जर काही डाऊट असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. मुंबई उच्च न्यायालयाची भरती आलेली आहे, ज्यामध्ये लिपिक, शिपाई, स्टेनो किंवा ड्रायव्हरसारखी पदे आहेत. इथे 16 जानेवारी शेवटची अर्ज करण्याची तारीख होती आणि तोपर्यंत अर्जांची संख्या ही 4 लाखांपेक्षाही जास्त गेलेली आहे एकूण मिळून. म्हणजे ड्रायव्हर असो, शिपाई असो किंवा लिपिक असो, सर्वांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर या ठिकाणी जी काही अर्जांची संख्या आहे ती आपल्याला 4 लाख प्लस गेलेली दिसते. 1,75,000 प्लस या ठिकाणी जे अर्ज आहेत ते आलेले आहेत लिपिकसाठी आणि तसेच 2 लाख प्लस म्हणजे 2.25 लाखाच्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा जास्त अर्ज हे शिपाई पदासाठी सुद्धा आलेले आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो काही तुमची परीक्षा आहे किंवा परीक्षेचं वेळापत्रक आहे त्या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल, विशेषतः शिपाई पदासाठी, तर आपण त्यासाठी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, जी की सध्या तुम्हाला फक्त ₹50 मध्ये मिळत आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी शिपाई पदासाठी फॉर्म भरला आणि त्यांना लेखी परीक्षेची तयारी करायची असेल, तर नक्कीच ही टेस्ट सिरीज तुम्ही घेऊ शकता. खाली जो काही निशा मॅडमचा नंबर दिलेला आहे, त्यावर कॉल करून तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी करू शकता आणि जो क्यूआर कोड आहे, त्यावर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. यामध्ये काय तर नवीन पॅटर्नवर आधारित प्रश्न असणार आहे. 2026च्या दृष्टिकोनातून आपण प्रश्नपत्रिकांची निर्मिती केलेली आहे आणि तसेच जे काही तुमचे प्रश्न राहतील ते सर्व अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सीरीज घ्यायची असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे आणि आत्ताच आपल्या नावाची नोंदणी करून आपल्या सरावाला सुरुवात करायची आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे सुरुवातीला पाहिलं होतं, की परीक्षेचं टाईम टेबल किंवा आपलं वेळापत्रक. तर सांगण्यात असं येत आहे, की तुमची परीक्षा ही मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. कोणत्या महिन्यामध्ये? मार्च महिन्यामध्ये. म्हणजे सध्या जो सुरू महिना आहे, तो आहे जानेवारी. फेब्रुवारी संपल्याच्या नंतर मे बी मार्चमध्ये तुमची परीक्षा एक्स्पेक्ट केल्या जाते. पण नक्की मार्चमध्येच आपली एक्झाम होऊ शकते का? तर ते कोणीही सांगू शकत नाही. त्याचं रिझन म्हणजे काय? तर जी काही आलेली अर्जांची संख्या आहे, त्याचं प्रमाण जास्त आहे. दरवेळेस न्यायालयासाठी जागा येत असतात, पण जागेची संख्या ही 50, 60, 70, 100, 150, 200 त्याच्या आसपास असते. पण यावेळेस जी भरती आलेली आहे, एकूण संख्या जर आपण पाहिली तर 2,000पेक्षा जास्त जागा या न्यायालय भरतीमध्ये होत्या आणि त्यासाठीच अर्ज संख्या जी आहे ती टोटल 4 लाखांपेक्षाही जास्त गेलेली आहे. आता असं सांगण्यात येत आहे, की जर परीक्षा केंद्र आपण मुख्य न्यायालय जरी धरलं, म्हणजे औरंगाबादमध्ये जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर औरंगाबाद, त्यानंतर तुम्ही जर नागपूरमध्ये फॉर्म भरलेला असेल तर नागपूर आणि तुम्ही जर मुंबईमध्ये फॉर्म टाकलेला असेल तर मुंबई. त्या ठिकाणी जर परीक्षा घेण्याचं नियोजन त्यांनी केलं, तर इतके विद्यार्थी पॉसिबल आहेत का ॲट अ टाईम एक्झाम घेण्याच्या? किंवा एक्झाम 2-3 दिवस सुद्धा होऊ शकते का? म्हणजे जर 2-3 दिवस एक्झाम झाली, तर वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका एकाच पदासाठी बनवाव्या लागतील आणि वन डे जर एक्झाम झाली, तर सेंटर्स वाढवावे लागतील. म्हणजे एकतर सेंटर्स वाढवावे लागतील किंवा प्रश्नपत्रिकांची संख्या जी आहे ती वाढवावी लागेल. 2 पैकी एक बदल नक्कीच करावा लागू शकतो. जर प्रश्नपत्रिकांची संख्या वाढवली, तर पेपर जो आहे तो वेगवेगळ्या टाईमी होणार आहे आणि वेगवेगळ्या टाईमी जर पेपर झाला, तर मग नॉर्मलायझेशन कसं होईल? तर हा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर एकाच टाईमी पेपर होण्याची दाट शक्यता आहे. दुसरी बाब म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडला की शॉर्टलिस्ट लागू शकते का? तर त्या संदर्भात अजून तरी न्यायालयाने स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण शॉर्टलिस्ट न्यायालय लावू शकते. तो पूर्णतः निर्णय हा न्यायालयावर अवलंबून असतो. पण विद्यार्थ्यांकडून ₹1,000 आणि ₹900 फी घेण्यात आलेली आहे. तर त्या दृष्टिकोनातून इथे प्रत्येक विद्यार्थ्याची परीक्षा घ्यायला पाहिजे. कारण की जी आपण फी भरली, ती परीक्षेसाठी भरलेली आहे, ना की फक्त भरतीसाठी. तर आपली एक्झाम होणं गरजेचं आहे. एक्झामसाठी आपण पात्र ठरणं गरजेचं आहे. त्यानंतर आपला जो काही पेपर होईल, मग त्याच्यानंतर डिसाईड होऊ शकते, की आपलं सिलेक्शन होईल किंवा नाही होईल. जो काही कट ऑफ वगैरे
वगैरे लागेल. पण आपल्याला परीक्षेला जर बसू दिलं नाही, तर मग तो आपल्यावर अन्याय झाला असं आपण म्हणू शकतो. तर यामध्ये पहा, इथे जी काही तुमची एक्झाम होणार आहे, ती मार्चमध्ये एक्स्पेक्ट केल्या जाते. पण मोस्ट प्रोबॅबिलिटी आहे, की ती त्याच्याही पेक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे. पण तुमचं जे काही नियोजन आहे किंवा तुमचा जो काही अभ्यास आहे, तो तुम्ही 2 महिन्याचं टार्गेट ठेवून करा. जर तुम्ही शिपाई पदासाठी फॉर्म भरलेला असेल, तर 2 महिन्यामध्ये तुमचं जे काही नियोजन आहे, त्यावर तुम्ही भर द्या. तसेच तुम्ही जर लिपिकसाठी जर फॉर्म भरलेला असेल, तर 2 महिन्याचं नियोजन करूनच तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. म्हणजे 2 महिन्याने आपली परीक्षा होईल, या दृष्टिकोनातून जर तुम्ही अभ्यास केला, तर नक्कीच चांगला अभ्यास हा तुमचा होऊ शकतो. त्यातच महत्त्वाचं काय, ते म्हणजे सराव. जे काही मागील झालेल्या प्रश्नपत्रिका आहे किंवा सराव प्रश्नपत्रिका आहे, त्या तुम्ही जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा. विशेषतः लिपिक पदासाठी. लिपिकसाठी लास्ट टाईम तसंच झालं होतं. विद्यार्थ्यांना वेळ कमी पडलेला होता, कारण की विद्यार्थ्यांचा सरावच नव्हता. म्हणून तुम्ही काय करा, ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो, ज्याही पद्धतीने तुम्हाला टेस्ट सीरीज वगैरे मिळत असतील किंवा मागील प्रश्नपत्रिका मिळत असतील, तर त्या तुम्ही टायमिंग लावून सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे परीक्षेचा चांगला सराव तुमचा हा होऊ शकतो. पण सुरुवातीला जो काही तुमचा अभ्यासक्रम आहे, तो तुम्ही कंप्लीट करा. 2 महिन्याचं टार्गेट ठेवा. या ठिकाणी 60 डेज तुम्ही टार्गेट ठेवू शकता. तर सुरुवातीला तुम्हाला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. सुरुवातीला कंप्लीट करा तुमचा सिलेबस. त्यानंतर मग तुम्ही टेस्ट सीरीज सोडवू शकता. सुरुवातीला आपले जे काही विषय आहेत, जे काही टॉपिक्स आहेत, ते तुम्ही वाचून घ्या. ते एकदा रिवाईज करा आणि त्यानंतर जी काही टेस्ट सीरीज आहे, ती तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे मार्क्स वगैरे किती येतात, कोणता टॉपिक तुमचा कमजोर आहे, तो तुम्ही पुन्हा रिवाईज करा. तर अशा दृष्टिकोनातून जर तुम्ही अभ्यास केला, 2 महिन्यांचं रिव्हिजन करून, तर नक्कीच तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळू शकते. कारण की यावेळेस स्पर्धा ही भरपूर प्रमाणात आहे. लास्ट टाईम इतकी स्पर्धा नव्हती आणि आतापर्यंत ज्या काही न्यायालयाच्या भरती झालेल्या आहेत, एवढे सारे अर्ज तिथेही आलेले नाहीत. यावर्षी अर्जांची संख्या ही वाढलेली आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. म्हणून कॉम्पिटिशन चांगली आहे. जर तुम्ही अभ्यास केला, तरच तुम्ही या भरतीमध्ये टिकू शकता. अन्यथा तुमची निवड होणं कठीण आहे. म्हणून पहा विद्यार्थी मित्रांनो, 2 महिन्याचं नियोजन करून तुम्ही तुमच्या परीक्षेचा अंदाज बांधा. जे काही परीक्षेचं वेळापत्रक आहे, त्या संदर्भात आगामी काळात आपल्यापर्यंत अपडेट येणारच आहे. पण सध्या मात्र एवढंच, की मार्च महिन्यामध्ये तुमची परीक्षा होईल असं सांगण्यात येत आहे. अजून कोणतीही ऑफिशियल तारीख आलेली नाही. न्यायालयावर डिपेंड आहे, की न्यायालय कधी परीक्षा घेतं आणि प्रत्येक जे काही न्यायालय आहे, मग ते औरंगाबाद असो, नागपूर असो किंवा उच्च न्यायालय असो, त्यांचा पेपर एकाच दिवशी होतो की वेगवेगळ्या दिवशी होतो, हेही पाहणं आपल्याला योग्य ठरेल. तर ही होती संपूर्ण अपडेट. या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आलेले होते आणि जवळ आपण अंदाज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचं या संदर्भात आणखी जर काही डाऊट असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.